जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय नालंदा ही भारतातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी का कुणालाच दिसली नाही? कुणी शोध लावला या विश्वविद्यालयाचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण बिहार राज्यातील नालंदा या विश्वविद्यालयात आलो आहोत. हा विश्वविद्यालय 9 मंजिलचा होता. बख्तियार खिलजीने इथल्या लायब्ररीला आग लावली व ती लायब्ररी लगातार 6 महिने जळत राहिली. त्यावेळेस ताम्रपत्र होते, त्यामुळे ते हळूहळू 6 महिने जळत राहिले आणि त्यानंतर विश्वविद्यालयाची तोडफोड करण्यात आली. काही कालांतराने भूकंप येऊन ही नालंदा युनिव्हर्सिटी अंडरग्राऊंड झाली होती आणि त्यावर मातीचा पहाड तयार झाला होता. त्यानंतर जेव्हा ब्रिटिश लॉर्ड कनिंघम भारतात आले, त्यांना ब्रिटनच्या राजाने हुकूम दिला होता की भारतात जा आणि नालंदा विश्वविद्यालयाचा खोज कर. तेव्हा लॉर्ड कनिंघमने ह्युएन सांगच्या डायरीच्या नुसार त्या जागेचे खोदकाम करविले आणि डायरीचा अंदाज बरोबर निघाला होता. ह्युएन सांग नालंदा युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी होता आणि त्याच्या डायरीचे नाव होते मेरी भारत यात्रा. त्या डायरीमुळेच नालंदा विश्वविद्यालयाचा शोध लागला आणि आज आपण हे पाहू शकलो. ह्या विश्वविद्यालयात 10,000 विद्यार्थी आणि 2,000 शिक्षक होते. इथे पाली शिकवल्या जात होती. या ठिकाणी सारीपुत्राचा स्तूप बनविला आहे. सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बनविले होते. नालंदामध्ये सारीपुत्राच्या अस्थी आहेत आणि अस्थीच्यावर स्तूप बनविला आहे. सांचीमध्ये महामोगलांचा स्तूप आहे. तो स्तूप सम्राट अशोक राजाने बनविला होता. आता हे ठिकाण बघा, चारही बाजूला मेडिटेशन हॉल आहेत. इथल्या खोदकामात बुद्धाच्या मूर्ती मिळाल्या आणि अनाज ठेवण्याचे घडे मिळाले. हे बघा, जळालेले तांदूळ आणि इतर बर्तन पण आहेत. हे नालंदाच्या म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. हे बघा, अनाजाचे घडे ठेवण्याचे भांडार. नालंदाचा हा संपूर्ण विश्वविद्यालय नॅचरल एअर कंडिशन होता. विश्वविद्यालयाच्या भिंती मोठ्या चौड्या होत्या. 5 प्रकारचा मसाला मिक्स करून विटांची जुडवाई केली होती. 5 प्रकारचे मसाल्यांचे नाव बघा: 1 माती, 2 चुना, 3 सोडा, 4 गुळाचा पाणी आणि 5 बेलाचा गुदा. आणि नालंदाचा अर्थ असा आहे: नालंग म्हणजे कमल, कमळ म्हणजे ज्ञानाचा प्रतीक, दा म्हणजे देणेवाला.